मंडळी, तर कशा आहात तुम्ही? ओसो आनंदातच असणार. तर तुमचा येणारा प्रत्येक दिवस मस्त आनंदात जाऊ देत, मजेत जाऊ देत. तर मी प्रिया आपल्या मिस्टी अँड मम्मा युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. तर आम्ही आलेलो आहोत पुण्याला. 2-3 दिवस झाले मी पुण्याला आलेली आहे, पण माहेरचा आळस काही झटकलेला नव्हता. तर खूप बोर होत होतं, म्हणजे व्हिडिओ बनवायला किंवा काही काम करायला बोर होत होतं, कारण तिथे मस्त आराम केला निवांत असं. आणि तिथले देखील 1-2 व्हिडिओ माझे एडिट करायचे अजून बाकी आहेत, ते देखील अपलोड करायचे बाकी आहेत. तर मग 2-3 दिवसानंतर आज मस्त असा फ्रेश मूडनी व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे. तर म्हटलं चला की आज आहे वीकेंड, काहीतरी स्पेशल होऊन जाऊ देत. तर मग ब्रेकफास्ट आमचा झालेला आहे आणि आता आहे स्वयंपाकाची तयारी. स्वयंपाकामध्ये आमचं मस्त असं शॉर्टकट मध्ये छानसा वडापाव बनवणार आहोत आम्ही आज. तर राजूला खायचा होता वडापाव, तर आज आहे आमच्या जेवणामध्ये वडापाव. तर त्याचीच माझी तयारी चालली. इथे मी बटाटे असे उकडून घेतलेले आणि आता पुढचा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पुढे पाहतच राहा. तर रेसिपी देखील तुमच्यासोबत शेअर करते. मस्त होतात असे भन्नाट झणझणीत असे वडापाव. आणि वडापाव अशी गोष्ट आहे की ती सगळ्यांनाच खूप आवडते. तर म्हटलं चला आज मग घरी वडापाव बनवूया आणि व्हिडिओ देखील तुमच्यासोबत शेअर करूया. तर व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा. आतापर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. बेल आयकनला जर आतापर्यंत क्लिक केलं असेल तर बेल आयकनला देखील क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. चला व्हिडिओ कंटिन्यू पुढे पहा. तर तोपर्यंत हे बघा आमचे मंडळी इथे चाललाय पेपर वाचणं. किती दिवसानंतर व्लॉग मध्ये, हो की नाही? कसं वाटलं मग आम्ही गावाला गेलेलो होतो? म्हणजे काय सांगावं कळत नाही, खरं सांगू की खोटं सांगू असं चाललंय की नाही, हो की नाही? तिकडे यार तिकडे वीर. हो का? समजून घ्या तुम्हीच. बर, मग खरं बोर झालं की नाही झालं? आम्ही होतो नव्हतो तर बोल ना. ऑफिसचं काम चालू होतं त्याच्यामुळे बोर तर नाही झालं. बर. आणि अभ्यास पण चालू होता. हा, फ्री वेळ मिळाला नाही. एक्झामचं प्रिपरेशन चालू होतं. ही माझ्या बहिणीची मुलगी, ती देखील आलेली आहे आमच्या सोबत. तर तिचं निवांत असं टीव्ही पाहणं चाललेलं आहे इथे. तर तिचं नाव आहे आदिती. ही माझ्या बहिणीची मुलगी आदिती, ती देखील आलेली आहे आमच्या सोबत इथे. कसं वाटतंय तुला पुण्याला येऊन? छान वाटतंय? तर तिला मध्येच छान वाटतं फिरून आलं की, आणि मध्येच घरी असलं की कधी कधी बोर होऊन जातं. तर असं चाललेलं आहे तिचं. तर आज आता आपण काय बनवणार आहे? वडापाव. आणि मिष्टी गेलीये आंघोळीला, मस्त पाण्यामध्ये खेळतीये मिष्टी. तर आता स्वयंपाक बनवायचं म्हणलं की मी जेव्हा पण माहेरून येते किंवा असं मला ब्रेक भेटतो स्वयंपाकापासून, तेव्हा नंतर माझी 5-6 दिवसाची जमलिंग होते मस्त, की तिखटच जास्त होणार, मीठच कमी होणार किंवा मीठच जास्त होणार. तुमचं देखील असं घडत असणार आहे. तर राजू म्हणत असतो की मी जेव्हा पण कुठल्या गावाला जाऊन येते म्हणतो आता 5-6 दिवस मला सवय लावावं लागणार की थोडंसं कमी जास्त होण्याची सामान. तर असं असतं. तर मी आता हे बटाटे असे सोलून घेते, बटाट्याचे साल काढून घेते आहे. आणि त्यानंतर माझ्याकडे आता मी मम्मीकडनं मसाला छान ठेचा बनवून आणलेला होता, तर तोच ठेचा मी ऍड करणार आहे. आणि भरपूर सारी अशी कोथिंबीर आणि पुदिना, तर एवढं मी यात ऍड करणार. बटाटे स्मॅश करून झालेले आहे. आणि हा बघा असा झणझणीत ठेचा मी असं माझ्या मम्मीकडनं बनवून घेतलेला आहे. राजूला मम्मीच्या हातचा ठेचा खूप आवडतो. मी जेव्हा पण संभाजीनगरला जाते येताना मी असा ठेचा बनवून घेऊन येत असते. मग आम्ही तो फ्रीजमध्ये ठेवतो आणि मस्त 10-15 दिवस आम्ही तो ठेचाचा आनंद घेत असतो. तर मी हा सगळा आता राजूला जर कळालं की मी हा ठेचा टाकणार आहे तर तो म्हणा नको संपून जाईल, टाकू नको. तर असं असतं, तर मी हा ठेचा ऍड करणार आहे. तर असे आमचे मस्त असे वडे तयार आहेत. तर चटणी पण ग्रीन चटणी
मस्त आहे बघा. अशी इथे ग्रीन पुदिन्याची चटणी, त्यानंतर इथे वडे आणि ते पाव. तर या मंडळी वडापावचा आस्वाद घ्यायला. दिल्लीपेक्षा भारी आहे का? हो, दिल्लीपेक्षा भारी. घरची कुठली पण गोष्ट रेस्टॉरंट किंवा बाहेरच्या गोष्टींपेक्षा चांगलीच असते. हो की नाही? तर आता आम्ही मस्त वडापाव खातो. धर्मिष्ठी सावन का नाही, मधमिष्ठी साबण का पाणी म्हणते. घ्या दे तिकडे पटकन सर. हे मिष्टीचे आहे फिकेवाले आणि ते आपले तिकडे. आणि पटकन सगळ्यांनी टेस्ट करून सांगा कसा झालेला आहे वडापाव. ओके? हा काय? हा मस्त झाला, एकदम मस्त. अजून नमस्ते मंडळी. तर आता वडापाव कसा झाला होता सांगितलं सगळ्यांना. एकदम 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 डिलिशियस. डिलिशियस. ओके. तर आता आम्ही चाललेलो आहोत कुठे विचारू? इंग्लिश तू सांग पटकन. आता आम्ही चाललोय मॉलमध्ये. काही पण. तर आता आम्ही चाललेलो आहोत स्वामीनारायण टेम्पलला, कारण दिदी आलेली आहे आमची. म्हटलं चला आज वीकेंड आहे, तिच्या काकांना देखील सुट्टी, म्हटलं कुठेतरी फिरवून आणूयात. तर स्वामीनारायण टेम्पलला चाललोय. तर सध्या असं ढगाळ वातावरण होतं, तर म्हटलं अशा वातावरणात छान वाटेल तिकडे गेलेलं. तर मग आता आम्ही तिला घेऊन तिकडे चाललेलो आहोत. तर एक दिवस मी तिला दगडूशेठला घेऊन गेले होते, तुळशीबाग दाखवली. कशी वाटली की तुळशीबाग? छान होती ना. तर मग तिकडे गेलेलो घेऊन. आणि आज मग राजूला सुट्टी होती, त्यामुळे म्हटलं चला की आज आपण आता स्वामीनारायण टेम्पलला जाऊन येऊया. तर आता आम्ही असं रेडी झालेलो आहोत तिघी जणी. आणि चला मग आता पुढचा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा. ज्यांनी स्वामीनारायण टेम्पल पाहिलेलं नसेल त्यांना व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. खूप सुंदर आहे ते टेम्पल, मस्त भव्य असं परिसर आहे मोठा, आणि त्यात ते छान असं मंदिर बांधलेलं आहे. म्हणजे मंदिरामधला तर व्हिडिओ मला कॅप्चर करता येणार नाही, कारण अलाव नाही आहे तिथे मोबाईल घेऊन जायला. पण मग बाहेरचं जे वातावरण आहे ते तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल आणि आवडेल देखील. तर व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा. हे मिष्टू, आज आपण किती दिवसानंतर बाहेर चाललो ना? असं मी काय बोलते तुम्ही सांगायचं. ठीक आहे. हा, काय बोलते? परत एकदा पी पासून स्टार्ट. बोल ना. पी पासून स्टार्ट. काय? अगं पण मला एकदा कळू तर दे प्लॅन. मग जा काही कळत नाही. पिझ्झा. हो, पिझ्झावर चाललोय ना स्वामीनारायण टेम्पलला. नुसतं खाल्लं पाहिजे मॅडमला काहीतरी. स्वामीनारायण टेम्पल. तर असा मिष्टीचा नवीन गेम चालू असता होता मोबाईल. हा. मस्त वाटतंय ना. छान वातावरण एकदम थंड थंड आहे. गर्दी पण भरपूर आहे. आज किती दिवसानंतर असं वातावरण आहे ना, त्यामुळे गर्दी आहे. तर मिष्टी स्वामीनारायण टेम्पलला आली म्हणजे तिने बोटिंग केलीच पाहिजे. आणि त्यानंतर इथे बाईकची राईड सुद्धा असते किंवा कारची राईड असते, तर ते देखील मिष्टीला करायला खूप आवडतं. तर मी आधी तिला दाखवत होते मंदिर, आणि मिष्टी आणि राजू चालले होते तिकडे बोटिंग. ए उभा नको राहू, उभा नको राहू, उभा नसता राहत. हा तसं बस. हा असं फिरवायचं असं.
तर हे बघा, हे असं स्वामीनारायण टेम्पल आहे. तर खूप सुंदर वातावरण आहे. आज जोराचा पाऊस येणार आहे असं वाटतंय. खूप छान थंडगार अशी हवा चाललेली आहे. आणि ह्या मंदिराचे गिरजेवरती जी लाईट दिसत आहेत ते वेगवेगळ्या प्रकारची लाईट लागतात थोड्या वेळाने. तर खूप प्रसन्न वाटतं या मंदिरामध्ये. आणि असा हा भव्य असा परिसर आहे मंदिराच्या बाजूला. आणि आज वीकेंड असल्यामुळे खूप सारी गर्दी आहे. मागे असे हे वेगवेगळे कलर दिसतात. आणि विजा देखील कडकडतायत. जोराचा पाऊस येणार आहे चांगला. आपल्याकडे गाडी आहे, आपल्याकडे छत्री आहे. हे जे असे लाईट दिसतात मागे ते मस्त दिसतात. तर हे बघा, मंदिराच्या आतमध्ये थोडीफार अशी तुम्हाला झलक पाहायला भेटेल. अशा प्रकारची कलाकृती आहे केलेली मध्ये. बघ साहेब, ओ साहेब, कशी मजा आली? खूप मजा आली, खूप मस्त. आम्ही दोघं छान असं खूप ब्लॅक घालून गेलो मॅचिंग की चला एखादी रील बनवू किंवा छान असे फोटो काढू असं गेलो. आणि मग काय की मिष्टीला बोटिंग करायची होती. तर राजू तिला बोटिंगला घेऊन गेला. तर म्हणलं चला आधी तिला तोपर्यंत मी मंदिर वगैरे दाखवते. आणि आम्ही तिकडे गेलो. मग पावसामध्ये मी आणि आधी ती मंदिरामध्ये अडकलो आणि लोक खाली अडकले. हो की नाही? गाडीत जाऊन बसलो. हा, तर मग अशी आमची मजा झाली. म्हणजे पावसाने सगळा धुमाकूळ केला आणि प्लॅन असा फ्लॉप केला. पण ठीक आहे, चला आधी तिला मंदिर पाहायला भेटलं. हो की नाही आदिती? मग कसं वाटलं मंदिर? छान होतं. मस्त होतं ना? तर खरंच मंदिर खूप छान होतं. पण जेवढा वेळ आम्ही मंदिरामध्ये स्पेंड नाही केला तेवढा वेळ आम्ही ट्रॅफिकमध्ये, त्याच्यापेक्षा आम्हाला ट्रॅफिकमध्ये जास्त वेळ लागला जायला आणि यायला. तर असा आमचा दिवस आजचा गेलेला आहे. तर आता आणि आळस मला आलेला आहे. अतिशय युनिक, अतिशय वेगळा असा आळस मला आलेला आहे. हो की नाही? आणि माझी ही डबा आली. झाली का बोटिंग करून तुझी? बोटिंग आणि काय केलं होतं तू अजून? काय नाही. कार खेळली ना? बोटिंग नाही केली, कार पण नाही केलं. चल ड्युटी. नाही,